बनवली वडा आणलाय दुकानात मी जाऊन खाता आता या सगळ्यांना खायला. नमस्कार मंडळींना, मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे. तर या बघा सर्वांनी नाश्ता करायला. दीदीने जाऊन इडली आणली. दीदी गेलेली शाळेत चिवच्या. आता म्हणलं तिला इडली घेऊन ये लवकर येईल म्हणून नाश्ता केला नाही. ती डायरेक्ट 12लाच आली घरी. तर या सर्वांनी खायला बघा. आता चिव आली. या चिव पेपर कसा गेला? कॉपी नाही ना? नाही. तर दीदीची चालली कपडे धुवायची. पाणी वगैरे भरून घेतलं मी. भात घातलाय. तर फ्राय करून घेतला. नूडल आणलाय बघा. ठीक आहे. फटाफटा बनवून घेते. वेगळे कपडे ठेवायचे. काय ग सांबार आम्ही इडली आणलेली खाल्ली. तर चला आता फटाफटा उरकूया. आता चिव ना चिव भांडी घासणार आहे. असं चिवचं मत आहे घासणार आहे. बाहेर एक पेपर आहे आज इंग्लिशचा झालाय आणि बाहेर पेपर आहे आणि मॅथ्सचा. मग कोण आहे आपला शिरू वाजवतो का काय? तर चला उरकूया. चला दिदू मटका काढ ना बाळा जाऊन वरण बाळा. तर चला उरकते आता. अरे अगं मम्मी जेवण बनवती. भात फोड काय करते? भाताला फ्राय. भात फ्राय हो करा. सांबर आणि चिव मस्ती करते सुरू सांगा बघा. तर या सर्वांनी जेवायला बघा. चिवनं जेवून घेतलं. ही बघत बसलेली काव्या. ती जेवायचंच राहिलं तिचं. मी पण बसलेली संग ती जेवानं म्हणून. जेव बाळाचं द्या बघा. या सर्वांनी जेवायला घर मी न कसा अवतार झालाय. कोण म्हणेल का नटलेली मी, पण काय तशीच झाली. तो बघा जेवण काय जेवायला घरी नाही. तर व्हायचंच खाल्लं 2 घास वखल्ली. चिवडी बसली भांडी घासायला. ती आवडीची गाणी लागल्या ती भजन. पोरींना देवाची गाणी खूप आवडत होती. हिला बी आवडत होती. हे कृष्णा, हे महादेव, मला सगळे आवडत होते. थोडा वेळ आडी पडते त्यांच्या त्या बघत्या मग एवढं बनवायचं काय करायचं. बघा शिरू कसा बनवायचं. नळ चालू करायला ऑर्डर मधनं पाणी घ्यायचं. बघा मी गॅलरीमध्ये आहे. मस्त वाटतं हवा बिवा. इथंच एवढी हवा असते. आता इकडं आली वरती रील काढत होती. तर म्हणलं की थोडा आता मला कंटाळा आला आहे की 2 दिवस झाले मी कंटिन्युअसली रील काढते. म्हणजे त्यामुळं आज रील नाही काढली. बघा आमचे म्हणजे सबस्क्रायबर व्हायला लागलेत. तर अजून व्हावे म्हणजे असं प्रोसेस होत जावावे आमचे. आणि आज मी शाळेत गेलेली ना. चिवचं काम होतं त्यामुळे शाळेत गेलेली मी आज. तर मग चिवचं काम झालं आणि माझ्या मैत्रिणी होत्या शाळेमध्ये. त्यांचे जूनमध्ये फॉर्म भरलेत ना, त्यामुळे मग त्यांच्याकडे भेटायला गेलेली. मग आणि तिथं बसली वाईच मी खेळली त्यांच्यासंग. असं ट्रूथ डॅर वगैरे खेळलो, मस्ती केली वाईच. का की किती दिवसांनी मी शाळेत गेलेली. ती म्हणजे जेव्हा पेपर होणार होता तेव्हा लास्ट दिवस होता आमचा. तेव्हाच भेटलं लास्ट टाईम. त्यानंतर नाही भेटलोच नाही मी. त्यांची चालली तयारी पेपराची. आता जूनमध्ये परत बोर्ड एक्झाम होतं ना जूनचे, तेव्हा ते लोक पेपर देणार. आम्ही तर काय आता घरातच बसलो आहे. काम आहे माझी घरात. पूर्ण दिवस माझा कामातच जातो आहे. त्यामुळे काय की मम्मीची तब्येत नसती ठीक. त्यामुळे आता बघूया पुढं. वरतीच बसली काय करत नाही. आता रील्स बघत बसते. आता काय टाईमपास माझा होतो तेवढाच. वरती अंधाराच आहे सगळ्या घरात. मी एकटी वरती बसली. मम्मी आणि चिव खाली बसली. चहा प्यायला, पोहे आणले ते खायला, बिस्किट आणलं. शिरोला दिलं बिस्किट. माझ्या आईला बघता बघता एकच बिस्किट राहिला. मला देखील खाल्लंय. मला 1-2च खाल्ले आंधळी.
आणि बी एक दोन चाललंय. मला एक अर्ध घे ग शिरूचं बिस्किट. माझं पगार झाला. झोप झोप झोप. शिरनाथ भात बनवतोय नुसतं, कारण की हे येणार नाही, ती उशिरा येणार आहे, तर त्यामुळं आपलं भाताचंच तयार केली आहे. तिचा चाललाय अभ्यास, उद्या पेपर आहे तिचा, ती करते मदत मला. शिरूला तर बघा बाहेर बांधलं, दमावतोय नाही. तर भाकरी बनवली असते पण भाकरी नाही, दात परत दुखायला लागलाय. दातच्या ना चला गवारनं भात बनवते, भूक चालली गवार आणायला. चटणी का बाळा? काय ग ए डाकण खाल्ले त्याने ग. कोलगेट बॅन नाही काय त्याला घेऊन जातो. चला मग काय बात हे बाळा कोलगेट बॅन. जेवण वगैरे सगळं झालं ना, गरम खूप होत आहे. खाली झोपते वर काय झोपू देत नाही, तर ते ॲडजस्ट पण काही एकच आहे, त्यामुळे मग गरम होतं आहे. पंख्याची लई हवाच लागत नाही, मग तिला खाली झोपतो. तर चला आता घेतोया. तर गुड नाईट सर्वांना. व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा, का चुकत असेल ते बी सांगा. तर म्हणत असाल सारखी तब्येत खराब आहे, याचीच व्हिडिओ दाखवा, तर रिअलमध्ये माझी तब्येत खराब आहे. बघा चेहरा किती उतारला आहे माझा. ट्रीटमेंट चालू आहे. आता अजून एक सोनोग्राफी होणार आहे, एवढ्या 2-3 दिवसात करणार आहे आम्ही सोनोग्राफी. याला टाईम नाही भेटायला म्हणून घरी राहिलं नाही, की शनिवारी घरी राहणार आहे. मग सोनोग्राफी वगैरे करणार आहे, मग रिपोर्टमध्ये कळेल आपल्याला की नक्की काय प्रॉब्लेम आहे. कारण की पहिलीवाली केली त्यामध्ये काय जास्त प्रॉब्लेम धावला नाही, तर आपण मोठीवाली करणार आहे. त्यासाठी 1-1.5 तासाची होणार आहे वाटतं, डॉक्टर बोलत होते. मग बघूया काय आहे काय नाही. म्हणजे तब्येत तेवढी खचलेली आहे ना माझी. तर बघा ना चेहरा किती काळा हे दिसतं आहे. वरून मेहंदी लावली नाही, कारण की सर्दी तर तुम्हाला माहिती आहे, सर्दीचा प्रॉब्लेम आहे, मेहंदी लावत नाही लवकर, आणि त्यात तब्येत बी खराब आहे. त्यामुळे चला सोनोग्राफी केली ना, मग सांगते तुम्हाला काय रिपोर्टमध्ये आले. म्हणजे अजून या छोट्या सोनोग्राफीमध्ये काय रिपोर्ट आले नाही. की इथे सोनोग्राफी करतो ना त्यामध्ये काहीच दावत नसतं, म्हणून चांगले ट्रीटमेंट करणार. चांगले प्रॉब्लेम आहे तिथं काय म्हणलं तर 5,000 रुपये सोनोग्राफीचं आहे. येते का बिचाऱ्याला 1 रुपया राहील ना घरामध्ये खर्चायला. नुसतं 2 सोनोग्राफ्या झाल्या, आणि रोजचा दवाखाना तर वेगळाच आहे माझा. बघा दातासाठी, पोटासाठी, कशासाठी ना कशासाठी दवाखानाच मागं चांगला दवाखाना लागला आहे माझ्या. तर चला ते तर माझं काय नेहमीचंच आहे तर व्यवस्थित असंच माझी पुस्तकं बनवती, तर तिला सपोर्ट करा थोडं. जाऊ द्या आमची व्हिडिओ व्यवस्थित, काय चुकत असेल तिच्याकडून माझ्याकडून तर सांगा, अजून सुधारणा करू. तर कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला गुड नाईट सर्वांना. वाजली ती 3:22 झाले. शेरूला तर काही झोप नाही. माझ्या अचानक काय चाललं दुसरं एक राहते ती दुसरी दुखती. झोपायची वेळ कसंच दुखते. गोळी तर आहे माझं, पण खाली चक्कर करायला
वाडा बघ खायला नंतर झोप